नमस्ते, इयत्ता 10वी. आज आपल्याला सराव संच 1.2 मधील शेवटची 2 गणित राहिलेली आहेत बाळांनो, ती पाहूया. चला तर मग 10वा प्रश्न काय आहे? शेजारील आकृतीत त्रिकोणाच्या अंतर्भागात 1,6 कोणताही एक बिंदू आहे. बिंदू 1,6 त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलेला आहे. तसेच रेख PQ समांतर रेख DE, रेख QR समांतर रेख EF, तर रेख PR समांतर रेख DF हे सिद्ध करा. बघा, आपल्याला आकृती काढून घ्यावी लागणार आहे. शेजारील आकृती म्हणून सांगितलेलं आहे. आकृतीमध्ये काय दिलेलं आहे बघा. काय करायचंय बघा. ही आकृती आहे आणि त्याच्यामध्ये एक लहान अशी आकृती काढून घेतलेली आहे आणि इथं शिरोबिंदू X आहे. बाहेरच्या त्रिकोणाचं नाव DEF असं आहे बाळांनो. DEF आणि आतील त्रिकोणाचं नाव PQR आहे. PQR आणि इथं काय आहे? X. काय सांगितलेलं आहे बघा. हे गणित 3 मार्कासाठी पडेल हा बाळांनो. अंतर्भागात X बिंदू आहे म्हणून सांगितलेलं आहे. बिंदू X हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडलेला आहे. DXF, EXF, DXE म्हणजे X हा शिरोबिंदू झाला. तसेच रेख PQ समांतर DE आहे. बघा काय सांगितलंय त्यांनी, हे PQ समांतर DE. जसं सांगितलंय तसं घेऊया बाळांनो. रेख PQ समांतर रेख DE. काय सांगितलेलं आहे आपल्याला? हे दिले आहे. दिलेलं आहे की नाही? मग जर PQ समांतर DE असेल, त्या PQ ला समांतर DE असेल तर तुम्हाला माहिती आहे ना, समांतर असलं की काय करतो आपण? कोणतं प्रमेय असतं? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. कुठला झाला हा त्रिकोण? हा त्रिकोण झाला बघा. हा या त्रिकोणाचा विचार करायचा. मग बघा, PQ समांतर DE सांगितलेला आहे. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार कसं मांडणार? XP छेद PD मांडता येईल का नाही? XP छेद PD बरोबर XQ छेद QE. काय म्हणायचं? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या एक आकडा देऊ इथं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. दुसरा त्यांनी काय सांगितलंय आपल्याला? रेख QR समांतर EF सांगितले. आता बघा QR कुठं आहे? ही या त्रिकोणामध्ये यायचं. QR समांतर EF सांगितलेला आहे. म्हणजे पुन्हा हा त्रिकोण आला की नाही? मग या त्रिकोणामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मांडणी कशी करता येईल? रेख QR समांतर रेख EF दिले आहे. दिलेलं आहे की नाही आपल्याला? हे बाळांनो. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मांडणी कशी करता येईल? XR छेद RF
एक्स आर छेद आर एफ बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई. इथं आकडा काय दिले आपण 2. काय म्हणायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. बघा 1 व 2 वरून तुम्हाला काय दिसतंय बाळांनो? या बाजू समान दिसतात ना, मग या बाजू काय असणार आहे समान, म्हणजेच काय असणार आहे म्हणून एक्स पी छेद पीडी बरोबर एक्स आर छेद आर एफ. किती व किती वरून लिहिलं आपण 1 व 2 वरून. 1 व 2 वरून लिहिलेलं आहे, कारण इकडच्या बाजू समान म्हणून इकडच्या बाजू समान असणार आहेत बाळांनो. म्हणून बघा आता एक्स पी छेद पीडी आणि एक्स आर छेद आर एफ असेल तर पी आर समांतर काय असणार आहे डीएफ. म्हणून पी आर समांतर रेख लिहायचंय ना, रेख पी आर समांतर रेख डीएफ. समांतर कशाने लिहितो आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार. सोपा आहे ना बाळांनो? 3 मार्क्स पडून गेले आपल्याला. इतकं सोपं आहे हे, आहे ना? मग चला तर पुढचं गणित काय बघू. त्रिकोण ए बी सी मध्ये काय सांगितलेलं आहे? त्रिकोण एबीसी मध्ये आपण त्रिकोण एबीसी काढू. त्रिकोण एबीसी मध्ये मग इथं आकृती दिलेली आहे, लक्षात असू द्या. त्रिकोण एबीसी मध्ये आकृती दिलेली नाही. ए बी सी. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी आणि एसी काय आहेत? समान मापाच्या आहेत. चला ठीक आहे, ए बी बरोबर एसी आहे. कोण ए व कोण सी चे दुभाजक, कोण बी व सी चे कोण बी व सी चे दुभाजक बाजू एसी व बाजू ए बी यांना अनुक्रमे बाजू एसी. इथं याचा कोण दुभाजक, इथं याचा कोण दुभाजक. ही रचनाच केलेली आहे आपण. जसं गणित वाचतोय तशी रचना करून घेतोय बाळांनो. काय सांगितले? त्रिकोण एबीसी काढला, त्यानंतर बी व सी चे दुभाजक काढले. सी चे दुभाजक बाजू एसी व बाजू ए बी ला अनुक्रमे, म्हणजे एसी ला डी मध्ये, एसी ला डी मध्ये आणि ए बी ला ई बिंदू मध्ये काय करतात? छेदतात. छेदतात याचा अर्थ पुढे जातात असू दे. छेदतात तर सिद्ध करायचंय काय? रेख ईडी, रेख ईडी समांतर बाजू बीसी हे सिद्ध करून दाखवायचंय. रेख ईडी समांतर बाजू डीसी, रेख ईडी समांतर बाजू बीसी असणार आहे, बरोबर का? रेख ईडी समांतर बाजू डीसी हे सिद्ध करायचंय. चला मग कसं काय काय करायचं? त्यांनी दिलेल्याप्रमाणे करायचं. काय दिलेलं आहे आपल्याला? एक दिले एबी आणि एसी या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत, पैकी नाही बाळांनो. दुसरं काय सांगितलेलं आहे? हा बीडी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे. कोण दुभाजकाचं प्रमेय वापरू. सीई हा कोण एसीबी चा कोण दुभाजक आहे. कोण दुभाजकाचं प्रमेय वापरू. ह्या 3 गोष्टी त्यांनी दिलेली आहेत. कोणकोणत्या? 2 कोण दुभाजक प्लस एबी आणि एसी ह्या समान लांबी
या 3 वरून आपल्याला सिद्ध काय करायचंय, तर ईडी ही बीसी ला समांतर आहे. चला तर मग बघूया. बघा काय करायचं, पहिल्यांदा म्हणायचं रेख बीडी हा कोण ए बी सी चा कोण दुभाजक म्हणून काय मांडता येईल. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार काय मांडता येईल आपल्याला, कारण काय आहे, बीडी हा कोण दुभाजक आहे म्हणून कसं येईल, इकडची बाजू छेद ही बाजू म्हणजे कशी येणार, ए बी छेद बीसी, बरोबर की नाही. ए बी छेद बीसी बरोबर इकडची एडी छेद डीसी, एडी छेद डीसी. काय म्हणायचं, आकडा 2 कोण दुभाजकाच्या, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. मग पुन्हा इकडे यायचं, रेख सी हा आकडा किती दिला इथं, 1. रेख सी हा कोण ए सी बी चा कोण दुभाजक. रेख सीई हा कोण ए सी बी चा, कोण ए सी बी चा कोण दुभाजक आहे. मग कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कसं मांडता येईल बाळांनो, ही पूर्ण बाजू एसी छेद बीसी, एसी छेद बीसी बरोबर काय येणार, इकडचं कोण दुभाजक आहे, एई छेद ईबी, एई छेद ईबी आकडा 2. कारण काय द्यायचं इथं, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. बघा बरं इकडच्या बाजू कशा वाटते, एबी, एबी आणि एसी चा प्रॉब्लेम आहे ना. मग तिथं काय आपल्याला सांगितलं, तिसरा आकडा काय सांगितलेला आहे आपल्याला, एबी बरोबर एसी, एबी बरोबर एसी, कारण हे तिसरा आकडा दिले आहे, बरोबर ना, दिलेलं आहे आपल्याला हे. म्हणून 1, 2, 3 वरून या एसी ऐवजी ते एबी लिहिता येतं, एबी छेद बीसी बरोबर एई छेद ईबी. किती वरून लिहिलंय हे, 2 व 3 वरून, 2 व 3 वरून. हा आकडा कितवा, 4था. मग 2 व 3 वरून लिहिलं म्हटल्यानंतर आता 1 आणि 4 चा विचार करा. बघा इथे एबी छेद बीसी आहे, इथे एबी छेद बीसी आहे, इकडच्या बाजू समान आहेत की नाही बाळांनो, म्हणून इकडच्या बाजू काय समान येणार, 1 व किती वरून, 2 दिसते, 1 व 4 वरून. एडी छेद डीसी बरोबर काय येणार, एई छेद ईबी. किती वरून, 1 व 4 वरून. मग बघा काय आलं, एडी छेद डीसी एई छेद ईबी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मांडणी झाली की नाही याची. म्हणून काय येणार, रेख ईडी समांतर, म्हणून रेख ईडी समांतर रेख काय सांगितले आपल्याला, बाजू, बाजू बीसी, बाजू बीसी. आधार काय द्यायचं, प्रमाणाच्या
मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आहे ना सोपं बाळांनो? मी तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा बाळांनो. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत चला. आणि पुढच्या व्हिडिओची तुम्हाला अगोदर इंटिमेशन करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू बाळांनो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.